सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. दरार्थ अवतारम कलंकं तेजोदिकामोदिवक्त्रं खलानिश्वादा वनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम पाण्डुरङ्गा करू प्रथम पाण्डुरङ्गा करू प्रथम पाण्डुरङ्गा करू प्रथम. हरि दुसरे चरण संदासिया दुसरे चरण संदासिया चरण आदल जगदाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दूंगा बाबाजी सद्गुरुदास दूंगा बाबाजी सद्गुरुदास दूंगा. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येंचारी करण तेचे वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारून या आता करी हेची काम मना जपे राम राम. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद विठ्ठल 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 करी हेची काम मना जपे राम राम. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. महान भगवत भक्त विश्ववंद्य या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा एक मात्र परमात्मा सोडून कधीच कोणाकडे मागणं न मागणारे तुकाराम महाराज या अभंगामध्ये मनाकडे याचना करतायत, मनाकडे मागणं मागतायत. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज मनाकडे याचना करत असताना मनाशी बोलतायत, मनाकडनं काही अपेक्षा व्यक्त करतायत, मनाला काही काम सांगतायत. काय महाराजांनी काम सांगितलं? महाराज म्हणले करी हेची काम. हे मना मी हेची काम असं कर तुला म्हणत आहे. कोणतं काम? मना जपे राम राम. राम नामाचा जप कर. हाची छंद तुला लागला पाहिजे. लागो हाची छंद कोणता? मना गोविंद गोविंद. हे मना हा जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आज मनाकडे याचना करत आहे, दिन होत आहेत, भीक मागतायत. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. विठ्ठल विठ्ठल गोड असा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्या सर्वांच्या समोर गायला. अभंगाचा नाम सरळ अर्थही आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. भगवान पंढरीशांच्या कृपेने जो वेळ आपणास प्राप्त आहे त्या वेळेमध्ये आपल्याला या अभंगावरती चिंतन करायचं आहे. पण त्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा, मोठ्या भाग्याने आपल्या पावन पवित्र अंजनपूर नगरामध्ये यावर्षी संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने धर्मजागृती कीर्तन सोहळा संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं ही अंजनपूर वासियांसाठी फार मोठी उपलब्धी आहे. लक्षात घ्या, ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि मी तर असं म्हणेल की ही उपलब्धी सद्गुरु ज्ञानोबा यांच्या कृपेनेच आपणास प्राप्त झालेली आहे. कारण या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत धनबलाने होतात, बरं का धर्मराज बुवा. या जगामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की त्यासाठी धन असेल तर त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या धनबलाने पण होत नाही, त्यासाठी सत्तेचं बल असावं लागतं.
खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या सत्ता बलानं पण होत नाहीत. त्यासाठी तारुण्याचं म्हणा, समाजाचं म्हणा बल असावं लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तारुण्य बलानं आपल्याला मिळवता येतील. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या धनबलाने मिळवता येतील. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला ज्या अनेक सत्ता बलानं प्राप्त करता येतील. पण अखंड हरिनाम सप्ताह सत्संग हा धनबलानं प्राप्त होत नाही, हा तारुण्य बलानं प्राप्त होत नाही. लक्षात घ्या, हा प्राप्त होतो सत्संग केवळ आणि केवळ सद्गुरू ज्ञानोबारायांच्या कृपेने, हनुमंतरायांच्या कृपेने, काळ भैरवनाथांच्या कृपेने, श्री आप्पा महाराजांच्या कृपेने. आणि ही कृपा तुमच्यावरती झाली म्हणून नाविन्याने ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने धर्मजागृती कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे, ज्यांच्या निमित्ताने आज आपल्या सर्वांचं मला दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे. ते आमचे श्री धर्मराजजी महाराज. खरं तर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. उपस्थित तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ, आपलं फार मोठं सहकार्य आहे, त्यांना आपणास देखील द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आज कीर्तनासाठी बरीच महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय श्री रामभक्त बंडोपंतजी महाराज ढाकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय महाराजांना पण द्यावे तेवढे धन्यवाद कमी. इकडे श्री युवा कीर्तनकार थोर भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे उपस्थित आहेत, त्यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद कमी. तसेच इकडं आमचे श्री आनंद महाराज सुंदर असे पखावाज वादक ते उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. इकडे आमचे सुंदर असे पखावाज वादक वंजारवाडीकर, काय नाव, लक्ष्मण महाराज जगताप, त्यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सुंदर असे गायक, 7ही दिवस आपल्याला ज्यांच्या गायनानं वेड लागलेला आहे असे आमचे श्री कैलास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे परममित्र जीवलग थोर कीर्तनकार श्री, आपल्याकडे मला वाटतं त्यांचं कीर्तन झालेलं आहे, असे आमचे श्री केशव महाराज, दोघांचे, बंडोपंत महाराजांचं पण झालेलं आहे आणि केशव महाराजांचं पण झालेलं आहे. या दोन्ही विभूतींना धन्यवाद, केशव महाराजांना धन्यवाद. विनेकरी आपल्या इथलचेच ना, आमचे विनेकरी दादा आहेत. परत तुम्ही इथलचेच ना, वा, हे पण दादा अंजनपूरकर आहेत आणि हे पण अंजनपूरकर. सर्व मंडळींना, अगदी ही छोटी छोटी मुलं समोर आहेत, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या कीर्तनाला वेळ आता 1 तासाचाच उरलाय. 1 तास उरला नाही आपुल्या कीर्तनाशी खटवांग रायाशी 1 तास उरला होता तसा आता आपल्याकडे 1च तास आहे. तुम्ही म्हणाला असं का? त्याचं कारण आहे, मला उद्या आळंदीला भागवत सुरू करायचं आहे. महाराजांना माहीत आहे, संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरा होतोय. गेली 2 वर्ष कोरोनानं व्यत्यय आणल्यामुळे तो साजरा झाला नव्हता, मग यावर्षी होतोय. आणि आपली सेवा करून मला तिकडे जायचं आहे. 11 वाजायला माझी अंबेजोगाईमध्ये गाडी आहे आणि बरोबर 8 ते 10चा जो तुमचा पत्रिकेतला वेळ आहे, अगदी त्या वेळेतच मी कीर्तन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही थोडंसं कीर्तन फास्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. फास्ट म्हणजे थोडक्यामध्ये 20-20 कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. 20-20 क्रिकेट तुम्हाला माहिती आहे ना पोरं? हो, 20-20 आता नवीन आलेला प्रकार आहे. त्या क्रिकेटमध्ये काय असतं माहिती आहे का महाराज? ओव्हर कमी असतात, जास्त रन काढायचे असतात. अगदी तसाच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर 20-20 मध्ये कसं असतं माहिती आहे का? आला बॉल 6 मारण्याचा प्रयत्न करायचा, आला बॉल चौका मारण्याचा प्रयत्न करायचा, नाही तर गप आऊट व्हायचं. आणि माझी आऊट होण्याची तयारी आहे, मी आऊट होण्यासाठी भीत नाही. त्यामुळे आपल्याला अगदी तुम्ही फक्त लक्ष देत चला, बरोबर आपल्याला वेळेत कीर्तन आटपायचं. विठ्ठल विठ्ठल गोड असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मनाकडे याचना केलेली आहे, मनाकडे मागणं मागितलेलं आहे. आणि आजचा खऱ्या अर्थानं मागायचाच दिवस आहे. काल्याच्या अगोदरचा उपांत्य सेवा आहे, त्यामुळे मागितलंच पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज देखील मागतायत. आता लक्षात घ्या, मागणं म्हटलं अंजनपूरकरांनो, मागणं म्हटलं की संवाद आला. काय असतं, ज्याच्याशी मागायचं असतं ना, अगोदर त्याच्याशी बोलावं लागतं. आणि लक्षात घ्या, कोणाशी बोलण्यासाठी कुठं जावं लागतं, इथूनच खऱ्या अर्थानं सगळे नियम सुरू होत असतात. विठ्ठल विठ्ठल हे फार महत्वाचं आहे. कोणाशी बोलण्यासाठी कुठं गेलं पाहिजे. संवाद झाल्याच्या नंतर पुढे मागणे, अगोदर बोलावं लागतं आणि कुठं गेलं पाहिजे फार महत्वाचं आहे. ऐका, ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं कुठं जावं? चुलीसमोर बसावं. बरोबर ना पोरो?
ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं चुलीसमोर, चूल आता राहिलीच नाही, पोरांना तरी काय कळणार चूल, तुम्हाला तरी कळते का आता चूल, आता ती गेली ना चूल, चुलीची जागा कोणी घेतली, गॅस, आता गॅस आले त्यामुळे गॅस कळतो आहे. ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं गॅस समोर बसून चालेल का, काय म्हणणं आहे तुमचं, नाही, ज्याला जगाशी बोलायचं आहे ना त्यानं गॅस समोर नाही बसायचं, त्यानं चुली समोर नाही बसायचं, मग त्याने कोठे यायचं, त्याने चौकात यायचं, चौकात. तुम्ही बघा, ज्या वेळेस माझे साधू संत महात्मे जगाशी बोलले ना त्या वेळेस ते चौकामध्ये आले महाराज. किती मोठे विरक्त असले तरी, कितीही मोठे विरक्त असले तरी, कितीही मोठे एकांत जीवी असले तरी, कितीही मोठे सिद्ध ब्रह्म आनंदामध्ये टाळी लागलेले असले तरी जगाशी बोलण्यासाठी चौकात येतात. उदाहरणादाखल श्री शुकांचा विचार करा, भागवत कथा आपण ऐकलेली आहे. शुक महाराजांसारखा विरक्त कोण आहे, कोणीच नाही महाराज. ब्राह्मणाची पोरं एक खेळाशी ठ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, काय विरक्ती असेल, 12 वर्ष लपाले रे ब्राह्मणाची पोरं एका खेळाची भिवून. कोणत्या खेळाची, मायारूपी खेळाची. स्त्री धन पुत्र ही जी माया आहे या मायारूपी खेळाची भिवून 12 वर्ष लपाले रे. आणि 12 वर्षाच्या नंतर आले ते नागवेची पळून गेले रे. आपल्या सर्वांना माहिती आहे हे श्री शुक ज्यांच्या संबंधानं असं म्हटलं जातं, यम प्रवर्जंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. ज्यांचे पिताजी पाठीमागं धावत होते, शुका थांब, शुका थांब, शुका थांब. आणि एक क्षणासाठी देखील आवाज कोण देते आपल्याला पाठीमागे, यासाठी देखील मान वळवली नाही श्री शुकांनी. ते वृक्ष म्हणाले, व्यास महाराज परत जा, हा पुत्र केवळ जगत कल्याणासाठी आहे, हा पुत्र केवळ परमार्थ करण्यासाठी आहे, हा पुत्र केवळ अध्यात्म करण्यासाठी आहे, तुम्ही याला पुनश्च संसारामध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत. इतके मोठे विरक्त, पण परीक्षितीला बोलण्यासाठी, भागवत सांगण्यासाठी साधू संत महात्म्यांच्या चौकात आली की नाही, गंगेचा तो काठ होता की नाही. याचा अर्थ किती मोठे विरक्त संत असतील, ज्यावेळेस जगाशी बोलायचं असतं ना त्यावेळेस ते चौकामध्येच येतात. उभारेला हात जगी जाणविली मात विठ्ठल. चला आपल्याला एक कळालं, ज्याला जगाशी बोलायचं आहे त्यानं कुठे यावं, बोलत चला. तुम्ही कुठे यावं, बोला ना, हा चौकामध्ये यावं. चला आता झालं आपल्याला जगाचं कळालं. चला, ज्याला देवाशी बोलायचं आहे त्यानं कुठे जावं, त्यानं देवाच्या दारामध्ये जावं. ज्याला देवाशी बोलायचं त्यानं देवाच्या दारामध्ये जावं. चला आपल्याला हे पण कळालं. ज्याला संतांशी बोलायचं आहे त्याने कुठे जायचं, ज्याला संतांशी बोलायचं आहे ना त्यानं साधनेत जायचं. लक्षात घ्या, साधना केल्याशिवाय संतांशी बोलता येत नाही. तुम्ही म्हणाल मग ज्ञानोबाराय तुकोबारायन समवेत बोलणारे जी लोक होती आळंदीमधील देहूमधील, ती कोणत्या साधनेत असायची. माझं वाक्य ऐका, ते संतांशी बोलत नव्हते, ते ज्ञानोबाराय नावाच्या व्यक्तीशी बोलत होते. ती लोक तुकोबाराय नावाच्या व्यक्तीशी बोलत होते. संतांशी बोलत असते तर त्यांचा अपमान कशाला केला असता, त्यांना त्रास कशाला दिला असता. लक्षात घ्या, संतांशी बोलायचं आहे ना आपल्याला साधनेमध्ये जावं लागेल. मनाशी बोलायचं असेल तर आपला आजचा विषय मन हा महत्वाचा आहे. आता आपल्याला जगाशी बोलायचं असेल कुठं जावं लागेल कळालं, हो म्हणा तुम्ही. 10:15 पर्यंत तरी माना हा तुमच्या हल्ल्या पाहिजेत. हा हो म्हणायचं. हा संतांशी बोलायचं असेल तर साधनेमध्ये, बरोबर. देवाशी बोलायचं असेल तर देवाच्या दारात, आणि आता मनाशी बोलायचं असेल तर एकांतात जावं लागेल महाराज. एकांताशिवाय पर्याय नाही. एकांत असावा, सुंदर असं वातावरण एकांत वासी गंगा, एकांत वासी गंगा. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने तुळशीच्या. एकांतामध्ये जावं लागेल मनाशी बोलायचं असेल तर. मनाशी बोलणं म्हणजेच काळ सारावा चिंतने असं आपण म्हणू शकतो ना.
मग कुठेही लावायचं म्हटल्याच्या नंतर कुठेही लागतं, बरोबर ना? हा, असं आहे. मनाशी बोलायचं आहे ना आपल्याला, एकांत वासे गंगा स्नाने, असंच पाहिजे हो. गंगा असावी स्नान करण्यासाठी, मध्ये वृक्षवल्ले आमा सोयरे वनचरे, असं वातावरण असलं पाहिजे महाराज. वृक्ष असले पाहिजेत तिथं, ते वनचरे हीच सोयरे. ते एकांत वासामध्ये काय आनंद आणि काय असतं महाराज. असं वातावरण साधू संत महात्म्यांना भेटलं रे भेटलं की तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. चला आता बरोबर आपल्याला 4 मुद्दे कळाले. जगाशी बोलायचं आहे चौकात जा, संतांशी बोलायचं आहे साधनेमध्ये जा, देवाशी बोलायचं आहे देवाच्या द्वारामध्ये जा, आणि आता मनाशी बोलायचं आहे एकांतामध्ये जा. पण आता सगळ्यात मोठे प्रश्न अंजनपूरकर असे उपस्थित करतील. महाराज आता आम्ही जगाशी बोलू, कारण राहतोच आम्ही जगामध्ये, बरोबर. कधी ना कधीतरी संबंध येतो, कधी ना कधीतरी बोलावं लागतं, त्यामुळे जगाशी देखील बोलू. आम्ही देवाशी देखील बोलू. का बोलू देवाशी? कारण देवे दिला देह भजना गोमटा. हा देह कोणी दिलेला आहे? देवानं दिलेला आहे महाराज. दिले इंद्रिय हात पाय दान, कोणी दिले? देवानं दिले. तरी लोक म्हणतात देवानं आम्हाला काय दिलं? काय द्यायला पाहिजे होतं आणखी? हे देवानच दिलं ना. मानवी दे अवटा हात का मानव देह अल्लाने तुझं देवान दिला की नाही? हे हात कोणी दिले आहेत? बोला कोणी? देवानं. हा, हे नाक कोणी दिले? देवानं. हे डोळे कोणी दिलेत? देवानं. हे कान कोणी दिलेत? देवानं. आणि कान देत असताना किती व्यवस्थित दिलेत बघा जगदीश बुवा, किती व्यवस्थित दिलेत. मला सांगा, ऐकण्याचं काम वरचा शो करतो का आतमधली छिद्र करतात? बोला. तुम्ही बोलत नाहीत का? मुके आहात का? मला माहिती आहे तुम्ही छान बोलता. मग कोणी हे जे कोण ऐकण्याचं काम करतं? आतमधले छिद्र. मग तरी पण हा शो का दिला? तुम्हाला सांगू, देवाला इतकी काळजी होती, इतकी काळजी होती, देवाला माहिती होतं येणाऱ्या काळामध्ये कोरोना नावाचा असा महाभयंकर रोग येणार आहे की तो जाता जाणार नाही. जातोय का? तो पुन्हा येईनच म्हणतोय. अहो बरेच जण म्हणाले पुन्हा येईन पुन्हा येईन, पण ते काय पुन्हा आले नाहीत. पण हा कोरोना म्हणत नाही पुन्हा येईन पुन्हा येईन, पण पुन्हा आल्याशिवाय केशव महाराज राहत नाही. मी माझी गाडी कामाला लावणार होतो आज सकाळी सकाळी म्हटलं आता सगळं सुरळीत सुरू झालं आहे. आता वारी होते, संजीवन समाधी सोहळा होतोय, पंढरीची वारी झाली, आता आळंदीचा कार्तिकी सोहळा होतोय, आता झालं सगळं सुरळीत सुरू झालं असं माझ्या मनाला वाटलं. म्हटलं आता गाडी व्यवस्थित केली पाहिजे, आता सगळं व्यवस्थित कीर्तन कथा वगैरे सुरू होणार, आता पळापळ पाठीमागे लागणार. गाडी घेऊन गेलो, मोबाईल हातामध्ये घेतला, लगेच बातमी आली व्हायरसनं रूप बदललंय आणि इतकं भयानक बदललंय आता पहिल्यापेक्षा 10 पटीनं त्याचा वेग आहे. म्हटलं जमलं. ड्रायव्हरला सांगितलं गाडी जशाच तशी घरी घे, आणखीन 1 वर्ष 2022 जाईपर्यंत आपली गाडी काही घराच्या बाहेर पडायची दिसत नाही. हो, किती देवाला माहिती होतं इतका महाभयंकर हा व्हायरस येणार आहे की लोकांना त्यावेळेस काय लावावं लागणार आहे? बोला. हा, मास्क. आणि 1 2 3 4 वर्ष किती वर्ष लावावं लागते काय माहिती. आणि मग मास्क लावण्यासाठी सगळ्यात जास्त उपयोग हा जो वरचा शो आहे ना कानाचा, त्याचा होणार आहे. म्हणून कान देत असताना शो सहित दिले पाहिजे. जरी छिद्र ऐकण्याचं काम करीत असतील तर शो इतका महत्वाचा आहे. इतकी देवाला काळजी, तरी लोक म्हणतात देवानं काय दिलं? विठ्ठल विठ्ठल. कबीरजी तर एका ठिकाणी इतकं गोड बोलतात माहितीये का? कबीरजी काय म्हटले माहितीये का? कबीरजी म्हटले नथनी दी जिस यार ने, बघा कबीरजींचं बोलणं, नथनी दी जिस यार ने उसे सुमिरत बार बार. ज्यानं नथनी दिली, आता तीही राहिली नाही कबीरजींच्या काळातले. हा, ज्यानं नथनी दिली त्याची सारखी आठवण. नथनी दिली, मला नथनी दिली, उसे सुमिरत बार बार. पण नथनी घालण्यासाठी ज्यानं नाग दिलं उसे भूल गए नारी नर. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे की हा जो देह दिलेला आहे, ही जी इंद्रिय दिलेली आहे,
ते देवानं, त्यामुळे देवाशी बोललं पाहिजे, म्हणून देवाच्या दारामध्ये गेलं पाहिजे. पटलं आम्हाला, जगामध्ये राहतो, चौकामध्ये जाऊ, देवाशी बोलण्यासाठी देवाच्या दारात जाऊ, संतांशी बोलण्यासाठी देखील साधना करू, कारण संतांचं जीवनच जनसामान्यांसाठी. लक्षात घ्या महाराज, मी नेहमी सांगत असतो, संत चालतात केवळ समाजासाठी, संत बोलतात केवळ समाजासाठी. एकच वाक्य ऐका, संताची प्रत्येक क्रिया, संताचं प्रत्येक कर्म हे केवळ आणि केवळ तुमच्या माझ्यासाठी असतं महाराज. बुडते जन न देखवे डोळा, येतो हिताचा कळवळा, म्हणून या संतांशी देखील बोलू, पण आम्ही मनाशी काय म्हणून बोलायचं? विठ्ठल विठ्ठल काय म्हणून बोलायचं? मनाशी काय संबंध आहे? का मनाकडे याचना करायची? काय एकांतामध्ये जाऊन मनाशी बोलायचं? फार मोठी शंका आहे. एक कथानक सांगतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मी प्रवेश करतो. त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला सापडेल की का मनाशी बोललं पाहिजे. तुम्ही ऐकताय ना, का बोललं पाहिजे मनाशी? ऐका, ज्याला सुख पाहिजे ना त्यानं मनाशीच बोललं पाहिजे महाराज. ज्याला समाधान पाहिजे ना त्यानं मनाशीच बोललं पाहिजे. ज्याला शांती पाहिजे ना, परम शांती, त्यानं मनाशीच बोललं पाहिजे. याच्या पुढे जाऊन बोलू का? ज्याला ध्येय प्राप्त करायचे आहेत ना त्यानं मनाशीच बोललं पाहिजे. संसारिक असतील इच्छा अथवा परमार्थिक असतील इच्छा मिळवायच्या आहेत ना, एकदा तरी मनाशी बोलावंच लागतं. लक्षात घ्या, लक्षात घ्या, मनाशी बोलावंच लागतं. मनाशी बोलल्याशिवाय सुख नाही, मनाशी बोलल्याशिवाय समाधान नाही, मनाशी बोलल्याशिवाय कळत नाही आपण कुठं चुकतोय, आपण काय करतोय, काय नाही, का आपल्याला ध्येय प्राप्त होत नाही. या सगळ्या गोष्टींची उत्तरं जोपर्यंत आपण मनाशी बोलत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला सापडत नाहीत. लक्षात घ्या, मन हा फार महत्त्वाचा विषय आहे. झालं असं, रामायण ऐकणारी मंडळी आहात तुम्ही, हो म्हणा ना. रामायणामध्ये एक अतिशय गोड प्रसंग आहे. रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदास महाराजांनी जे लिखित केलेलं आहे रामचरित मानस, त्यामध्ये अतिशय गोड प्रसंग आलेला आहे. अंजनपूरकरांनो, काय झालं माहिती आहे का? सीतेचा शोध घेण्यासाठी वानर निघाले, बरोबर. जिकडं संशय दाट होता ती कोणती दिशा? दक्षिण दिशा, दक्षिण. आणि मग दक्षिण दिशेकडे वानर निघाले आणि दाट संशय असणारी जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेकडे नळ, नीळ, जांबवंत, हनुमंत यांच्यासारखे महान 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 असे वानर निघालेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, निघालेत कुठे? हे सीतेचा शोध घेण्यासाठी. सगळेजण म्हणाले चला कुठं? सीतेचा शोध घेण्यासाठी. चला कुठं? सीतेला शोधायचंय, चला मा सीतेला शोधायचंय. पण कोणाला देखील हा प्रश्न पडला नाही की मा सीता नेमकी दिसते कशी. शोध घेण्यासाठी कळाली पाहिजे ना मा सीता दिसते कशी, पण हा प्रश्न कोणालाच पडला नाही. एक बोलू का? यांना म्हणायचं जिंदाबाद कार्यकर्ते. तुम्हाला जिंदाबाद कार्यकर्ते कळतात का? जिंदाबाद कार्यकर्त्यांचं काय असतं माहिती आहे का? नेता काही म्हणला की त्यांचं फक्त एकच म्हणणं असतं, जय हो. याच्या पलीकडे दुसरं काहीच म्हणत नाही, ते जिंदाबाद. त्यांना काही घेणं नसतं नेता काय बोलतोय काय नाही, त्याच्या काय नाही त्यांना. यांना म्हणायचं जिंदाबाद कार्यकर्ते. तसे हे जे वानर होते ना हे म्हणायला लागले चला कुठं? सीतेला शोधायला. अरे पण सीता नेमकी दिसते कशी? म्हणजे या सगळ्या वानरांमध्ये एक अतिशय बुद्धिमान वानर होते. आपल्या सर्वांना त्यांचं नाव माहिती काय? हनुमान. बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतराय म्हणजे बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतरायांनी रामचंद्रजींना प्रणाम केला. ऐका अंजनपूरकरांनो, रामचंद्रजींना प्रणाम करून हनुमंतराय म्हटले, मालक आम्हाला मा सीतेचा शोध घेण्यासाठी तुम्ही पाठवताय खरं, पण मा सीता आम्ही ओळखायची कशी? रामचंद्रजींनी एवढं वाक्य ऐकलं आणि एवढं वाक्य ऐकल्याबरोबर काय उत्तर दिलं तेवढं ऐकून ठेवा. रामचंद्रजी काय म्हटले माहिती आहे? रामचंद्रजी म्हटले, हनुमंता मा सीता कशी ओळखायची ऐक. माझी सीता कशी ओळखायची ऐक हनुमंता ऐक. ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना, रामचंद्रजी बोलताय, हनुमंता ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना तेथील वृक्ष राम 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 म्हणत असतील. हनुमंता तेथील दगड राम 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 म्हणत असतील. काय रामचंद्रजींचं भाष्य आहे. रामचंद्रजी म्हटले, हनुमंता जेत सीतेची वसती घडे.
रामचंद्रजी बोलतायत, राम राम समरते झाडे, पाषाण ही खडे सदा सर्वदा श्रीराम. रामाची वाक्य आहेत. हनुमंता पाषाण देखील राम राम म्हणत असतील, खडे देखील राम राम म्हणत असतील, वृक्ष देखील राम राम म्हणत असतील, असं दृश्य तुला ज्या ठिकाणी दिसेल ना, समजून घे तेथे माझी सीता आहे. एक वाक्य बोलू, भक्ताची साधना अशी असावी महाराज, भक्ताचं भजन असं असावं महाराज, भक्ताची साधना अशी असावी, भक्ताची भक्ती अशी असावी की कधीतरी देवानं म्हणावं, जिथं असेल ना माझा भक्त, नाही तेथील दगड, नाही तेथील वृक्ष, नाही तेथील खडे, पण कमीत कमी तिथलं माणसं तरी विठ्ठल विठ्ठल भजन करत असतील. विठ्ठल मग ही सर्व वानर सीतेचा शोध घेण्यासाठी निघाली. सीतेचा शोध घेत असताना सीता सापडली नाही, पण यांची शांती पळून गेली. त्राहिमाम झाले, त्रस्त झाले. आणि मग स्वयंप्रभा नावाची महान तपस्विनी, तिच्या आश्रमामध्ये ही सर्व वानर पोहोचली. आणि त्या महान तपस्विनीनं सांगितलं, ती सीता नंतर मिळवा, अगोदर तुमची आत्मारामाची जी परमशांती, जी शांती आहे, ती सीता जी हरवलेली आहे, आत्मारामाची शांती, अगोदर तिला प्राप्त करा. म्हटले त्यासाठी काय करावं लागेल? ऐका. वानर होते, ऐकलं. इथं नर असतात पण ऐकत नाहीत. वानर म्हणाले, सांगा, आम्ही ऐकू. आणि मग त्या महान तपस्विनी स्वयंप्रभेनं सांगितलं, जेतासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय, आसनस्तो हा, एकांताचा स्वीकार करा, मनाशी संवाद साधा, तुम्हाला परम शांती प्राप्त होईल. आणि नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना रामाची सीताही मिळाली. मनाशी संवाद साधल्यामुळे त्यांच्या सर्व इच्छाही पूर्ण झाल्या. माझा मुद्दा संपला. माझं कथानक याच ठिकाणी थांबते. मला सांगायचं फक्त हे आहे, ज्याला सुख पाहिजे असेल, ज्याला समाधान पाहिजे असेल, इच्छित ध्येय प्राप्त करायचे असतील, त्यांनी मनाशी संवाद साधला पाहिजे. या अभंगामध्ये देखील जगद्गुरु तुकोबाराय मनाशी संवाद साधतायत, याचना करतायत. काय संवाद साधतायत? अभंगाचं पहिलं काम करी हेची काम, 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 मनात बरे राम राम, मनात स्मरे राम राम, राम राम, लाभो हाची चंदा, लाभो हाची चंदा, मना स्मरे राम राम, मना स्मरे राम राम, लाभो हाची चंदा, लाभो हाची चंदा, करी हेची कामना, मना राम राम, हा मना गो राम राम, जपे मना जपे राम राम, करी हेची काम, मना जपे राम राम, हे राम 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 राम. काय बोलले? मनाशी करी हेची काम. हेची अगदी सकारानं बोलतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची काम कोणतं? मना जपे राम राम. मनाला काम सांगतायत. पहिल्यांदा हे मन काय आहे समजून घ्या. निखळ वायू तत्वापासून निर्माण झालेलं हे मन आहे. अतिशय चंचल आहे. गीतेमध्ये अर्जुनानं तक्रार केली का नाही देवाकडे? देवा चंचलम ही मन कृष्ण, अतिशय चंचल अंतकरण
जे आहे ना त्याची अंतकरण चतुष्टय म्हणतात, त्याच्यामध्ये या मनाचा क्रमांक लागतो. बुद्धी आणि मन ज्ञानोबराय ओवी देतात. चित्त अहंकार हन हे चतुर्वेद चिन्ह अंतकरणाचे. अतिशय चंचल असणारे हे जे मन आहे ना, याला दोन बायका आहेत, प्रवृत्ती निवृत्ती संकल्प विकल्प अनेक लेकरे. जाऊ द्या, मनाचा पसारा मी तुमच्यासमोर फार मांडणार नाही. मन आपल्या सर्वांना माहिती आहे. बैसी तरी हिंडवी दाही दिशा. हे अतिशय विचित्र असणारं चंचल असणारं हे जे मन आहे, या मनाला महाराज काय म्हणतात, करी हेची काम. माझ्याकडे लक्ष द्या. मनाला सांगताय चंचल असणारं जे मन आहे, निक्कल वायू तत्वापासून निर्माण झालेलं जे मन आहे, काही करा न सापडणारं न थांबणारं जे मन आहे, त्या मनाला बोलतायत करी हेची काम. आपल्याला प्रश्न असा पडेल की महाराज या मनाला काम करण्यासाठी सांगतात, म्हणजे तुमचं मन कामच करत नव्हतं का? महाराज हे मन काय काय करीत नाही ते विचारा. मन काम करत नाही असं म्हणायचंच नाही. मन काय काय करत नाही त्याचा विचार करायचा. काय काय करतो या मना, परी न ऐकी जे नारायण करू नये त्याची. असे मनाचं काम कसं आहे सांगू का तुम्हाला? करू नये त्याची. ज्याचा विचारच करायचा नाही त्याचाच विचार करतं, याला म्हणायचं मन. हा, काही एका क्षणामध्ये कुठला विचार करेल, कुठं जाईल. थोडक्यात सांगू का, मोबाईल आहेत ना सगळ्यांकडे, हो म्हणा ना. आता मोबाईल नाही असा व्यक्तीच राहिला नाही महाराज. त्या मोबाईलमध्ये कधी कोणती स्कीम ॲक्टिवेट होईल कळतं का बाबा? तुमच्याकडे आहे ना? हां, कळतं का? कळतच नाही महाराज. मग आपण कंपनीला फोन लावतो, काय झालं हे, काय आमच्या मोबाईलमधले पैसे, ते कधी कोणती स्कीम ॲक्टिवेट होईल जसं मोबाईलमध्ये कळत नाही, तसं या मन नावाच्या मोबाईलमध्ये देखील कधी कोणता विचार ॲक्टिवेट होईल आणि कधी कुठं आपण धावायला लागू हे कळत नाही. इतकं मन विचित्र आहे बेटाला. फार काम करतो हे मन, माया जाळ तो याला अतिशय प्रिय, म्हणून तर म्हणावं लागलं नको नको म्हणा गुंतो. मायाजाळ त्याचं विस्ताराने चिंतन करणार नाही. मायाजाळामध्ये गुंततं, ज्याचा विचार नाही करायला पाहिजे त्याचाच विचार करतं हे इतके काम करणारं मन. तरी तुकाराम महाराज तुम्ही त्यांना का दुसरं काम करण्यासाठी सांगत आहात? त्याचा असंही म्हटले, या मनानं आत्तापर्यंत ज्या ज्या उठाठेवी केल्यानं त्या उठाठेवीमध्ये काही प्राप्त झालं नाही. त्या उठाठेवीमध्ये फक्त दुःखच प्राप्त झालं. या मनानं आत्तापर्यंत संसाराची उठाठेव केली, काय मिळालं? तुकोबरायांची भाषा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीतो या सेवा कुटुंबाची. या मनाच्या उठाठेवी आत्तापर्यंत केवळ दुःखाला कारणीभूत ठरलेले आहेत. आणि तुकोबरायांचं असे, वर्म कळालं की पुन्हा त्याच्या नादी लागत नाही. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म जोरदार टाळ्या वाजवा बरं. याच्यात दोन फायदे असते तो ढाकणे महाराज. एक म्हणजे यांना दाद भेटली ना की पुन्हा असे जोमानं तयार राहते एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कळते सगळे जागे आहेत का. दोन फायदे असते, दुसरं काही नाही. हा, त्यामुळे तुम्ही जागे आहात. काय महाराज
शहाणी माणसं, ऐका थोडंसं बारक आहे ना, वर्म कळालं की पुन्हा त्याच उठाठेवी करत नाहीत. एकदा कळालं ना हे वाईट आहे, याच्यामध्ये दुःख आहे, याच्या नादी लागल्याच्या नंतर फक्त दुःखच पदरामध्ये पडतं, हे कळालं ना शहाणी माणसं बरं पुन्हा त्याच्या वाटेला जात नाही, पुन्हा त्याच गोष्टी करत नाहीत शहाणी माणसं. आणि त्यांनाच शहाणी म्हणायचं. वेड्यांचं काय, त्यांना काय कळतच नाही, त्यांचा विषय पण नको. पण शहाण्या माणसाला वर्म कळालं की पुन्हा ती गोष्ट ती करत नाहीत. एक जुनी कथा आहे बघा, आमचे जुने महाराज मंडळी सांगायचे, निघाला विषय म्हणून सांगतोच बरं. धर्मराज महाराज, हां काय झालं माहिती आहे का, दिवाळी आली जवळ, दिवाळी आता होऊन गेली ना. हां दिवाळीमध्ये नवीन लग्न झाल्याला नवीनच जवाई होता, आणि सासूबाईला किती आवडतो जवाई. इकडं सासवानला जवाई आवडत नाही का? हा आवडतो. कुठली सासू असू द्या हो, तिला जवाई आवडतोच. अंजनपूरची असेल काय, अंबेजोगाईची असेल काय, नंदागवळाची असेल काय, टोकवाडीची असेल काय, कनेरवाडीची असेल काय, भारतची असेल काय, मुरकुटवाडीची असेल काय, सासू कुठलीही असली की तिला कोण आवडतो. वंजारवाडीची जवाई बरं का, यस्तारची असेल काय, झाले ना आता सगळे यस्तारचे आहेत महाराज. हा लिंबुटा सासरवाडी त्यांची, पण ते गावाची नावं घेतली ना. हा आवडतोच जवाई. महाराजांची तर अशी भाषा आहे, नाकाचा मोती सासू घाण ठेवील पण राखील कोणाचा मान, बोला जवायाचा. इतका आवडतो जवाई. आता नवीनच जवाई, पहिलीच दिवाळी, आणि मग सासून दिलं आमंत्रण, जवाई बापू सगळ्या मित्रांना घेऊन या वर्षीची दिवाळी आपल्याच इथं करायची. ते वाटच बघून होता, कुठला होता काय माहिती. म्हणला आलोच, बस फक्त आपल्या इथला नव्हता एवढं लक्षात राहू दे. 10 मित्रांना सोबत घेतलं पठ्ठ्यानं, आणि 10 मित्रांना सोबत घेऊन पठ्ठ्या गेला सासरवाडीमध्ये. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, फटाक्याच फटाक्या, आनंदच आनंद, मजाच मजा, एन्जॉयच एन्जॉय आजच्या भाषेत. हा झाला. आता 4 दिवस झाले, जाण्याची वेळ जवळ आली. तशी सासूबाई जवायाकडे गेली आणि जवायाला काय म्हणाली माहिती आहे का, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे आहे का, कीर्तन आहे का तुम्ही. हा जवायला म्हणाली, जवाई बापू छान झाला ना पाहुणचार. जवाई म्हटलं हो. पण माझी एक अशी इच्छा आहे की तुम्हाला तुमचा सगळ्यात जास्त आवडणारा जो पदार्थ आहे ना, तो तुम्हाला भोजनासाठी द्यायचा आहे. सांगा काय आवडतो तुम्हाला सर्वात जास्त. जवाई म्हटलं वेळ कशाला करायचा आहे, अगोदरच कमी आहे आपल्याकडे. मग जवायानं सांगितलं बासुंदी. सासूबाई म्हटली असं बासुंदी आवडते. जवाई म्हटलं हो बासुंदी आवडते. सासूबाई म्हटली काळजीच करू नका, अशी बासुंदी बनवते, तुम्ही फक्त खात आणि खातच राहिला पाहिजे. जवाई म्हटलं बस तुम्ही बासुंदी बनवा, बघा किती खातो ते. आणि ठरलं महाराज बेद बासुंदीचा. सासूबाईनं 10 घरचं निरस दूध आणलं विकत, फुकट नाही, आणि बसली बासुंदी तयार करण्यासाठी. जुना काळ, दिवाळी, दिवाळीमध्ये हिवाळा, आणि त्याच्यात आलेला जवाई, आणि त्याच्यात सासूबाई दूध घोटू लागल्या, तयार करू लागल्या बासुंदी. आता दिवाळीत असतो हिवाळा, आताचा काळ नाही तो पूर्वीचा, आता काही व्हायला लागले. आणि हिवाळ्यामध्ये थोडंसं नाकामध्ये, जाणकार मंडळी आहात तुम्हाला कळलं, धन्यवाद. आणि काय झालं माहितीये का, पूर्वी गॅस नव्हते, पूर्वी असायच्या चुली. आता काय झालं, ती चुलीचा जे धूर आहे तो धूर पूर्ण आला बरं का मामा, आणि सासूबाईच्या नाकाकडं. आता आधीच हिवाळा, त्याच्यात नाकात आधीच गडबड, आणि त्याच्यात तो धूर आला तो डायरेक्ट नाकावर. आणि काय झालं माहितीये का, जसा नाकावर धूर तसं नाकातलं औषध पडलं ना बासुंदीत. आता सासू इतकी चॅप्टर. सासू म्हटली दिवस शेवटचा आहे, आज जवाई जाणार आहे, आज आपल्याला कळालं की आवडते बासुंदी. आता काही झालं तरी बासुंदी तयार झालीच पाहिजे, तशीच घुटली. आणि काय दुर्भाग्य असेल त्या सासूचं, पठ्ठ्या खिडकीलाच बसलेला होता, त्याचं लक्षच होतं बासुंदी कधी तयार होती. नेमका तो प्रसंग घडायला आणि जवायानं बघायला. बस म्हणला आता बसू द्या पंक्ती. बसली मग पंगत. आता पंगत बसल्याच्या नंतर ते बसले 10 मित्र, आणखीन 2-4 पाहुणे. आलं ताट समोर,
घ्यायला लागले सगळेजण बासुंदी. पण आता एकटंच बासुंदी घेत नव्हतं, ते म्हणजे जावाई. बरं बनवली कोणासाठी? हो पोरो जावायासाठी. आणि तेच बासुंदी खायना. आणि बाकीचे येऊ द्या म्हणायले. चांगली लागत असेल आपल्याला काय माहिती. बाकीचे म्हणाले येऊ द्या. अरे एक झाली येऊ द्या, दोन झाली येऊ द्या, 3 4 5 10 वाटे आणले एका एकानं. पण ज्याच्यासाठी बनवली ते गप. हल ना डुल ना, चापा हले ना, चापा बोले ना, काय त्याचं म्हणणंच नाही. सासूबाईचं लक्ष गेलं. सासूबाई म्हटली मालकाला, बघा यांच्यासाठी मी बासुंदी बनवली, ते खात नाही, जा जरा बघा काय अडचण आहे. आला सासरा हात जोडले, जावई बापू तुमच्या मामींनी तुमच्यासाठी 10 घरचं एकत्रीचं दूध आणून काय गोड बासुंदी बनवली आणि ती बासुंदी खात नाहीत, घ्या. तो काहीच बोलला नाही, त्यानं फक्त मानाशी केली. पठ्ठ्या बोलला काहीच नाही, त्यानं फक्त इतकंच म्हणायचं. शेवटी मेहुणे आले. हवं असं काय करताय, आमच्या आईनं तुमच्यासाठी बासुंदी बनवली. त्यानं मेहुणे आले तरी एकच करायचं फक्त. मेहुणे आल्या तरी हुच, बोलायला काय पट्ट्या तयार नाही. पण आता सासू कंटाळली. सासूबाईंनी आता काय केलं माहितीये का, डोक्याचा पदर कमरेला खवला, एक हात कमरेवरती ठेवला आणि एक बोट जवायाकडे करून सासूबाई म्हटली, ओ जवाई बापू काय लावलंय तुम्ही? मगापासून बघते किती आवडीनं खातायत सगळेजण बासुंदी. तुमच्यासाठी बनवली, तुमच्यासाठी, आणि तुम्हीच खात नाहीत. घ्या गपचिप बासुंदी आणि खा. तो आतापर्यंत गप होतो, पण आता केशवबुवा ते उठूनच उभं राहिलं ना. एवढ्या जोरात आवाज ते ऐकून घेणार होता का? पठ्ठ्या उठून उभा राहिला आणि त्याने एक हात कमरेवरती ठेवून एक असा हात मामीकडे केला, म्हणजे सासूबाईकडे. आणि सासूबाईंना म्हणाला, ओ मामी काय म्हणलात तुम्ही? मामी म्हणल्या बासुंदी खा म्हणलं. जावाई बापू म्हणले, मामी बासुंदीच खाऊ का बासुंदी मध्ये तुम्ही जे टाकलंय ते खाऊ? काय महाराज, मामी जे तिथून पळाल्या, मामी आणखीन गावावर आल्या नाहीत. मामी गायब. मामीचं काय झालं विचारायला मला वेळ नव्हता. आता मामी गेल्या. आता पठ्ठ्या असा उभा होता, ते बाकीचे बसलेले कसं होत असेल. ताट बाजूला करून उभे राहिले आणि त्याला म्हणायला लागले, ए बाबा ते म्हणजे काय? अरे ते म्हणजे काय, काय टाकले बस? मग ते हसत हसत सांगायले, अरे आता सांगा महाराज, बासुंदी पोटातच ठेवली असेल का त्यांनी? कशाचं काय महाराज? बाहेर काढली. ज्यांची बाहेर पडत नव्हती त्यांनी नरड्यामध्ये बोट घातली, पण एक थेंब देखील बासुंदी पोटामध्ये ठेवली नाही. त्या 10 जणांनी का सांगू तुम्हाला? तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जोपर्यंत वर्म माहिती नव्हतं ना तोपर्यंत येऊ द्या म्हणत होते. पण एकदा का वर्म कळालं की पडू द्या. एक थेंब नाही राहिला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, शहाण्या माणसांना वर्म कळालं की पुन्हा त्या गोष्टीकडे जात नाहीत, त्या गोष्टीचा त्याग करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, या मनाच्या आतापर्यंतच्या जेवढ्या उठाठेवी आहेत ना, तेवढ्या उठाठेवी फक्त दुःखाला कारणीभूत ठरल्या. त्याच्यामध्ये काही पडलेलं नाही. तो दुःखरूपी संसार आहे. या मनाच्या उठाठेवी आहेत त्या अतिशय दुःखकारक आहेत. आणि सकल दुःखाची निवृत्ती व्हावी यासाठी मनाच्या ह्या उठाठेवी थांबवायच्या आहेत. म्हणून मनाला दुसरं काम लावायचे. कारण ज्याची त्याची क्रिया ज्याची त्याला करू दिली पाहिजे. बरं महाराज, स्प्रिंग दाबून जर ठेवली ना तेवढ्याच ती आवेगामध्ये आपल्याकडे येत असते. त्याच्यामुळं म्हटले मनाला दुसरं काम लावायचं. त्याचं कामच बंद करायचं नाही, ही चूक नाही करायची. कामच बंद करून टाकणे ही चूक नाही करायची. म्हटले त्याला आपल्याला दुसरं काम लावायचे. म्हणून महाराज म्हटले करी हेची काम. अंजनपूरकर म्हटले, या महाराजांनी 9:45 पर्यंत वेळ घातला, पण काम कोणतं मनाला करायचे? जगद्गुरु तुकाराम महाराज कोणतं काम मनाला सांगतायत ते काय सांगितलं नाही. महाराज काय म्हटले माहितीये का? करी हेची काम. महाराज म्हटले काय काम करायचंय म्हणा तुला? मना जपे
राम राम म्हणा. जपे राम राम. राम भक्त समोर उपस्थित आहे. ही सगळी देवाचीच नावं आहेत. गोविंद गोविंद देवाचंच नाव, राम राम देवाचंच नाव, कृष्ण कृष्ण देवाचंच नाव. ही सगळी एकाच देवाची अवतार आहेत. लक्षात. आपला वारकरी संप्रदाय इतकी श्रेष्ठ भावना आहे की हरिहरा भेद नाही नका करू वाद. ही तर एकाच देवाची अवतार आहेत. पण आपल्या वारकरी संप्रदायानं काळ भैरवनाथ आणि विठ्ठलनाथ ही एकच सांगितली. महादेव आणि विठ्ठलनाथ ही एकच सांगितलेली आहेत. त्यामुळं कोणी कोणतंही नाम जपा. आज काळ भैरवनाथाची जयंती आहे ना. त्यामुळे काळ भैरवनाथाचं नाम जपा, विठ्ठलाचं नाम जपा, रामाचं नाम जपा, कृष्णाचं नाम जपा. पण हे मनराज तुम्ही आता नाम जपा करी हेची काम. आत्मा जो शिवाचा राम जप, राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप, शिवाचा राम जप. राम जप आत्मा शिवाचा राम जप. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. राम जप हा आत्मा आहे शिवाचा. लक्षात घ्या, लक्षात घ्या. काळ भैरवनाथांची आज जयंती आहे. म्हणजे आज ते खऱ्या अर्थानं प्रगट झालेले आहेत. काशिका खंडामध्ये अतिशय गोड कथा आहे. हे काळ भैरवनाथ म्हणजे श्री काशी क्षेत्राच्या ठिकाणी जे रक्षण करण्यासाठी देवांनी स्थापना केली तेच हे काळ भैरवनाथ आहे. या काळ भैरवनाथाची उत्पत्ती करण्यासाठी विष्णू भगवंतांनी आणि ब्रह्मदेवांनी केलेली ती लीला आहे. कशी उत्पत्ती झाली आपल्या सर्वांना एका सेकंदामध्ये सांगतो मी, आपला फार वेळ घेत नाही. काळ भैरवनाथाची उत्पत्ती कशी झालेली आहे ऐका. ऐका काय झालं माहिती आहे का. या देवादेवांमध्ये असं वाटायला लागलं आम्ही श्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ. मग ते वेदांना विचारायला लागले कोण श्रेष्ठ. 2 वेदांनी सांगितलं शंकर परमात्मा श्रेष्ठ. लक्षात घ्या श्रेष्ठ सगळीच आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद हे लक्षात ठेवायचं. पण ते लीला करण्यासाठी काळ भैरवनाथाची उत्पत्ती करण्यासाठी वेदांना विचारलं. एका वेदानं सांगितलं ब्रह्मदेव श्रेष्ठ, एका वेदानं सांगितलं विष्णू श्रेष्ठ आणि 2 वेदांनी सांगितलं शंकर श्रेष्ठ. आणि मग ते विष्णूला ब्रह्मदेवाला थोडासा राग आला. आम्हीच श्रेष्ठ वगैरे ते असं ती म्हणायला लागली. आणि मग त्याच्यानंतर शंकरजींना क्रोध आला आणि त्यांच्या क्रोधातनं काळ भैरवनाथांचं प्राकट्य झालेलं आहे. बोलिये काल भैरवनाथ महाराज. तुमचा आवाज नाही आला जोरात. आणखीन एक वेळ बोलिये काल भैरवनाथ महाराज. चला कथा भाग फार मोठा आहे. माझं भागवत ठेवा, माझ्या भागवतामध्ये सांगेल मी तुम्हाला. मोठी कथा आहे ती. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. चला आज काळ भैरवनाथांची जयंती म्हणजे महादेवाचाच अवतार आहे. ते महादेवापासूनच निर्माण झालेले आहेत. चला असो, मला सांगायचं फक्त हे आहे जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत मना जपे राम राम. राम नामाचा हे मना तू जप करायचं आहे आणि हेच काम करायचं आहे. करी हेच काम. लक्षात घ्या माझ्या वारकरी संप्रदायाची ही सर्वात मोठी उपासना आहे नाम साधना. माझ्या वारकरी संप्रदायानं नाम साधनेला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. वारकरी संप्रदायानेच काय हो भागवत शास्त्रानं काय सांगितलं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. भागवताचा अंतिम श्लोक आहे हा की नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. एक वाक्य लक्षात ठेवा अंजनपूरकरांनो. अंत में निकला यही परिणाम राम से बड़ा राम का नाम. यासाठी हरे राम 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 हरे हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे हरे यापेक्षा मोठी साधना आमच्या शास्त्रानं माझ्या वारकरी संप्रदायानं दुसरी कोणती सांगितलेली नाही. त्याच्यामुळे नामा परते साधन नाही जे तू करीसी आणि काही. नामासारखं साधनच दुसरं कोणतं नाही महाराज. नामा परते तत्व नाही रे अन्यथा हकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका. त्यामुळे नाम संकीर्तन साधन पै सोपे. बघा ना तुम्ही, ज्ञानोबरायांनी नाम साधनात सांगितली, तुकोबरायांनी नाम साधनात सांगितली. महाराज कुठलेही संत घ्या. अहो शंकराचार्यांनी काय सांगितलं, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयम जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर नामैव केवलम. ही शंकराचार्यांची भाषा आहे ना महाराज. नाम साधना ही फार मोठी वारकरी संप्रदायाची उपासना आहे. त्यामुळे यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्य कलोयके शव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये कीर्तन करायचं, नाम साधना करायची, हातानं टाळी मुखानं नामचिंतन, दुसरं काही केलं नाही तरी चालते. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. 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 कामामध्ये काम काही मन राम राम. जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे. सुख होईल दुःखाचे. काम काही मन राम राम. जाईल सुख होईल दुःखाचे. सुख होईल दुःखाचे. बस कसंही म्हणा. हा वाजवा, टाळ्या वाजवा. पण रामाचं नाम म्हणा, कामामध्ये काम काही म्हणा. राम राम भागवतामध्ये तर इतकं गोड सांगितलं, कामात द्वेषात भयात. अहो कसंही हो. ये मानवा हा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचारता विमार्ग गाह. कसेही असा कामामध्ये काम फक्त म्हणा राम राम. आजामेळ मुलाचं नाव घेत होता पण ते नाव देवाचं होतं, तरला की नाही. राम नामाची शक्ती फार मोठी आहे. अंत में निकला यही परिणाम राम से बडा राम का नाम. यासाठी देवाचं नाव सोडून दुसरं काही करायचं नाही. योग साधना म्हणाल नका जाऊ तिकडं. ध्यान धारणा म्हणाल नाही गेलात तरी चालते बरं. हा तप साधना म्हणाल नाही गेलात तरी चालते. पण नाम साधना म्हणाल स्वीकारच केला पाहिजे नाम साधनेचा. हा आपल्याकडं दाढीवाला बघितलं की लोक पाय धरते. एक वाक्य बोलू का? माफी मागून बोलतो, नाहीतरी आता माझा वेळ समाप्त होतच आलाय. बोलू ना. कोणाच्याही नादी लागा महाराज, पण दाढीवाल्याच्या जटावाल्याच्या नादी लागू नका. कारण जेवढे जेलमध्ये गेले तेवढे दाढीवाले आणि जटावालेचे आहेत. त्याच्यामुळं कोणाच्याही नादी लागा. तसं तर कोणाच्या नादी लागूच नका. नादीच लागायचं असेल परमार्थामध्ये कोणत्या दाढीवाल्याच्या नादी लागू नका, कोणत्या जटावाल्याच्या नादी लागू नका, कुठल्याच महाराजाच्या नादी लागू नका, कुठला संन्यासी बघू नका, कुठला ब्रह्मचारी बघू नका, कुठला गृहस्थी बघू नका. अहो एकच काम करा, देवाचं नाव घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, अंत में निकला यही परिणाम. या साधनेपेक्षा मोठी साधना दुसरी कोणती नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, मना जपे राम राम, राम राम जप कर बाबा मना तू, बाकीचा विषय सोडून दे. विठ्ठल 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 विठ्ठल. झाला आता एक शंका उपस्थित करतो आणि त्याचं लगेच निराकरण करून आपली कीर्तन सेवा समाप्तीकडे घेऊन चालतो. आता बघा जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात, मना जपे राम राम. आता मला खरं सांगा, जपण्याचं काम मनाचं की वाणीचं? तुमचं काय म्हणणं आहे हो जगदीश बुवा? जपण्याचं काम मनाचं की वाणीचं? वाचेचं म्हणा ना. हा मुखे, मुखाचं. वा वा वा,
हा मुखाचं. पण इथं तुकाराम महाराज काय म्हटले, मना जपे. हे मना तू जप कर. आता मला सांगा असं का? त्याचं उत्तरही तितकंच सोपं आहे महाराज, लक्षात घ्या. मन जर असेल कुठल्याही क्रिया करत असताना तरच फलप्राप्ती आहे, लक्षात घ्या. कुठलंही कर्म करत असताना मन तिथं पाहिजे, मन तिथं पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपलं मन जर कीर्तनात नसेल तर कीर्तनाच्या द्वारे जी पुण्याची प्राप्ती आहे ती आपल्याला होत नाही, लक्षात घ्या. आपल्याकडे ते सांगितलं जातं ना, 2 जण मित्र होते, एक जण गेला तमाशाला आणि एक जण बसला कीर्तनामध्ये. हा जो कीर्तनामध्ये बसलेला होता तो तमाशाचा विचार करायला लागला आणि जो तमाशामध्ये बसलेला होता तो कीर्तनाचा विचार करायला लागला. 2 जण कोरोनामध्ये मेले आणि जे कीर्तनात बसलेला होता तो नरकात गेला आणि जो तमाशामध्ये बसलेला होता तो स्वर्गामध्ये गेला. तिथं जाऊन दोघांनी विचारलं, असं का? देवाचे दूत म्हटले, बाबा तू कीर्तनात होतास पण तुझ्या मनात होता तमाशा. तो तमाशामध्ये होता पण त्याच्या मनात होतं कीर्तन. त्यामुळे आपण कोठे आहोत याला प्राधान्य नाही, आपलं मन कोठे आहे याला प्राधान्य. फार महत्वाचे. आपण आहोत कीर्तनामध्ये आणि आपल्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार सुरू आहेत, कीर्तनाची पुण्याई आपल्याला प्राप्त होणार नाही. आपण आहोत दुसरीकडे पण आपल्या मनामध्ये फक्त एकच विचार सुरू आहे की माझ्या अंजनपूर नगरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. जरी गावात नसलो तरी ऐका, माझ्या अंजनपूर नगरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्ताने कितीतरी सुंदर असा भव्य दिव्य सप्ताह अंजनपूरवासियांनी आयोजित केलेले आहे. धर्मराज महाराजांनी अत्यंत कष्ट घेऊन महाराष्ट्रातील मोठी मोठी मंडळी बोलवली आहेत आणि किती सुंदर वातावरण आहे. इथं नाही तो पण विचार करतोय फक्त कीर्तनाचा. त्याचा एकच विचार आहे, हे आता कीर्तन सुरू झालं असेल, मी असतो तर किती आनंद आला असता. त्याचा विचार एकच, आता कीर्तनामध्ये रामकृष्ण हरिभजन असेल, आता कीर्तनामध्ये रूप पाहता असेल, आता कीर्तनामध्ये सुंदरते ध्यान असेल, आता कीर्तनामध्ये ना ज्ञानोबारायांचं चरित्र सुरू झालं असेल, तुकोबारायांचं चरित्र सुरू झालं असेल. तो आहे का कीर्तनामध्ये बसलेला? नाही. पण त्याच्या मनामध्ये ध्यास आहे फक्त आणि फक्त कीर्तनाचा. त्याचं मन जे आहे फक्त आणि फक्त कीर्तनात, तो इथं नसताना देखील त्याला फलप्राप्ती होत आहे. त्यामुळं आपलं मन जिथं असतं ना महाराज तिथंच आपल्याला फळ भेटत असतं. त्यामुळे तुकाराम महाराज म्हटले, जरी मुखाचं काम आहे, वाणीचं काम आहे, वाचेचं काम आहे जपणे, तरी हे मना मी तुला बोलतोय, तू तिथं असला पाहिजे. तू असलास तर फलप्राप्ती आहे. म्हणून मना जपे राम राम. बाबा हेची काम कर, हे काम सोडून मला आता दुसरं कोणतं काम म्हणा तुला करू देण्याची इच्छा नाही आणि मला काही आता दुसरं काम करायचं नाही. आता झालं, सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला कळल्या, मला मिळाल्या. त्यामुळे फक्त आता मना जपे राम राम. वेळ झालाय, आपणही जप केला पाहिजे की नाही आता? हो म्हणा ना. हा, मग आता हात असे उंच घ्या. शबास. निरगिरीचं झाड. वा 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 वा. पुरुष मंडळी, माता भगिनींनी हात नाही उंच केले तरी चालतील, पण जेवढे पुरुष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत तेवढ्या पुरुषांनी ह्या लेकरांसहित असे हात उंच करायचे आहेत. राहू दे आता अर्धा 1 तास का नको? मोठ्या प्रेमाने आपल्याला भजन करायचंय. विठोबा खाली वाचाला विनोदाचा भाग सोडा. तुकोबाराय म्हटले, हे मना आता आपण जो जप केला ना, बस फक्त हाच जप करायचा आहे. मना जपे राम राम. लोक म्हटले महाराज 10 वाजले. महाराज म्हटले वाजू द्या की, काय त्याला, वेळ आपलाच आहे, थांबवू आपण गाडी, एवढं काय त्याला. हा वाजू द्या वाजू द्या, आणखीन थोडा वेळ गेला तरी काय त्याला. हा म्हणले झालं नाही का? झालं का? नाही नाही म्हटले. लागो हाची छंद. हा जप कशासाठी करण्यासाठी मी सांगतोय, हा छंद लागला पाहिजे, हा छंद लागला पाहिजे. लागो हाची छंद. कोणता? मना गोविंद गोविंद. जो जप करतोय ना तोची छंद लागला पाहिजे. लोक म्हणले महाराज झालं? तुकाराम महाराज म्हटले हो. आता हे मना
शेवटच्या चरणामध्ये गोड बोलतात की तुका म्हणे म्हणा मला हीच भीक पाहिजे, म्हणून महाराज म्हटले मज भीक द्यावी दिना. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे म्हणा, 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 आ
म्हणा गोविंद गोविंद म्हणा गोविंद हे मना मला एवढीच भीक पाहिजे, मज भीक द्यावी दिना. तुकोबाराय म्हटले मी दीन आहे. आज हा दीन तुकाराम महाराज हे मना भीक मागतोय, याचना करतोय. ऐका अंजनपूरकरांनो, जगद्गुरु तुकोबाराय हे एक असे संत आहेत महाराज, अतिशय स्वाभिमानी, अतिशय स्वाभिमानी. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीच कोणाकडे याचना केलेली नाही महाराज, कधीच कोणाकडे. तुकोबारायांचं जीवन बघा, जे हात पसरवितात ना त्यांच्याविषयी तुकोबारायांची भाषा आहे, जळो जिने लाजिरवाने, धिग त्यांचे जिने, ही तुकोबारायांची भाषा आहे हात पसरविण्याविषयी. पण आज तेच तुकोबाराय काय बोलताय, तुका मने मना, हे मना मज भीक द्यावी दिना. किती मोठी घटना आहे ही. तुकोबाराय म्हणजे कधीच कोणाकडे याचना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलीच नाही महाराज. एक बोलू का, तुकोबाराय म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये टोक आहेत. वैराग्याचं टोक म्हणजे तुकाराम महाराज, कळस जगद्गुरु तुकोबाराय. भक्तीचं टोक, भक्तीचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. ज्ञानाचा कळस, ज्ञानाचं टोक म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. स्वाभिमानाचा कळस, स्वाभिमानाचं टोक म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. अतिशय स्वाभिमानी, लक्षात घ्या, अतिशय. बोलू का, या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांची जी परिस्थिती आहे भौतिक, त्या परिस्थितीकडे पाहून महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की जगद्गुरु तुकोबारायांसाठी आपण काही ना काहीतरी दिलं पाहिजे, काही ना काहीतरी त्यांच्या संसाराला मदत केली पाहिजे. म्हणून महाराष्ट्राच्या जाणत्या राजांनी, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांसाठी नजराणा पाठवला. आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तो नजराणा पाहून जगद्गुरु तुकोबाराय काय म्हटले हे फार महत्वाचे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, हे आम्हाला माती समान आहे. काय होतं, हिरे मोती रत्न सोनं चांदी, पण तुकोबारायांची भाषा हे आम्हाला मातीसारखं आहे. आम्हाला आनंद व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, व्रत एकादशी करा, माझ्या पांडुरंगाचं भजन करा. यापेक्षा आम्हाला दुसरं काय पाहिजे. आम्हाला नको तुमचा पैसा, आम्हाला नको तुमची गाडी, आम्हाला नको तुमची महाडी, आम्हाला नको तुमचं धन, आम्हाला नको तुमचं हे सोनं, हे मृतिके समान. हे जगद्गुरु तुकाराम महाराज पण आज बोलतायत कोणाला, मनाला. मज भीक द्यावी दिना, भीक मागतायत, भीक. का सांगू, फक्त आणि फक्त परमार्थ करण्यासाठी. कारण नाम जपायचं आहे ना, छंद लागला पाहिजे ना, गोविंद गोविंद. फक्त आणि फक्त भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी, नाम चिंतन करण्यासाठी ही वारकरी संप्रदायाची जी सर्वश्रेष्ठ नाम नावाची साधना आहे ती करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय आज मनाकडे दीन होऊन याचना करत आहेत. हे मना, हा तुकाराम महाराज आज भीक मागतोय, याचना करतोय. मज भीक द्यावी दिना, कोणती भीक मना जपे राम राम, कोणती भीक लागो हाची छंद, मना गोविंद गोविंद. यापेक्षा दुसरं काही नको. ही तुकोबारायांची अतिशय गोड भाषा माझ्या बुद्धीप्रमाणे मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेली आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा आग्रह नाही. मला जी कृपा ज्ञानोबारायांनी केली त्या कृपेनुसार मी या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ आपला वेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. अतिशय सुंदर हा आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.
आणि अतिशय आपलं गाव सधन आहे. कार्यक्रम होत असताना आम्ही नेहमी संपर्कामध्ये असायचो धर्मराज महाराज आणि आम्ही. आणि अगदी इथं आल्याच्या नंतर लक्षात आलं की आपल्या सर्वांची समर्थ साथ आहे या माणसाला. आणि आपल्याकडे एकच विनंती करतो की आपली अशीच समर्थ साथ धर्मराज महाराजांना राहू द्या, कारण या माणसाच्या अंतकरणामध्ये वारकरी संप्रदायाविषयी, भक्तीविषयी, परमार्थाविषयी अतिशय तळमळ आहे. अंजनपूरवासियांचं प्रेम यांना सतत भेटत राहावं, अंजनपूरवासियांची समर्थ साथ धर्मराज महाराजांना सतत भेटत राहावी एवढीच सद्गुरू ज्ञानोबारायांकडे प्रार्थना. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आदरणीय आमचे युवा कीर्तनकार जगदीश महाराज सोनवणे असतील, आमचे थोर भागवत कथाकार कीर्तनकार केशव महाराज गीते शास्त्री असतील, इकडं आमचे सुंदर असे थोर गायक कैलास महाराज असतील, हे सर्व अंजनपूरमधील, तुम्ही इथलचीच ना, अंजनपूरमधील ही सर्व भजनी मंडळ, इकडचे दादा सहित सर्वांना धन्यवाद. हे सुंदर असे आमचे मृदंगवादक लक्ष्मण महाराज वाणेवाडीकर महाराज, लक्ष्मण महाराज, त्यांना खूप खूप धन्यवाद. आमचे श्री आनंद महाराज लोहिया अतिशय सुंदर वादक, आपण ज्यांचं वादन रोज ऐकताय, आनंद महाराजांना देखील खूप खूप धन्यवाद. समोर श्री रामभक्त बंडोपंत महाराज ढाकणे आम्हाला आदरणीय आहेत, आमच्या परिसराचं वैभव आहे, आदरणीय महाराजांना देखील खूप खूप धन्यवाद. आणि सुंदर अशी ही रेकॉर्डिंग जे करत आहेत, लाईव्ह शूट करत आहेत, ते यूट्यूबला आपल्याला नंतर पाहायला भेटणार आहे. अगदी आनंद आहे, कारण इथं झालेली प्रत्येक सेवा त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाहता येत आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हां, मराठी हॉटस्पॉट असं नाव आहे. आपण सर्वजण यूट्यूबला पाहू शकता. आणि तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळ, आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. या दोन सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्यांनाही धन्यवाद. एखादी चूक भूल, हां टाळ्या वाजवा ना, एखादी चूक भूल झाली असेल, आई वडिलांचं साधू संतांचं अंतकरण करून माफ करा. याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.